नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूपीएससी प्रिपरेशनसाठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी टीम घेऊन येत आहे ज्ञानदीप अकॅडमी. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. ही सगळी जी लोक आहेत यूपीएससी मधले एक्सपर्ट आहेत, ही सगळी लोक यूपीएससी इंटरव्ह्यू दिलेले आहेत, ही सगळी लोक तुम्हाला यूपीएससी शिकवणार आहेत. ज्ञानदीप अकॅडमीची यूपीएससीची ऑफलाईन इंटिग्रेटेड बॅच आम्ही सुरू करत आहोत 6 जुलैला. हो, 6 जुलैला बॅच आम्ही सुरू करत आहोत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, या बॅचचं मीडियम इंग्लिश असणार आहे आणि ही जी बॅच आहे या बॅचमध्ये तुम्हाला रोज आन्सर रायटिंग असणार आहे, सोबत त्याचं इव्हॅल्युएशन सुद्धा करून दिलं जाईल. याच बॅचमध्ये आम्ही तुम्हाला सगळ्या इंग्लिश नोट्स अवेलेबल करून देणार आहोत, माइंड मॅप अवेलेबल करून देणार आहोत आणि सोबत आम्ही तुम्हाला सेल्फ अनालिसिस शीट करून देणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या अभ्यासाचं डॉक्युमेंटेशन करू शकता, त्याला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ट्रॅक करू शकता. बरं, महत्वाची गोष्ट काय आहे, डेली आन्सर रायटिंग विथ इव्हॅल्युएशन, प्रत्येक वीकला तुमची टेस्ट विथ इव्हॅल्युएशन आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, महिन्याच्या प्रत्येक 15 तारखेला आणि 30 तारखेला एस्से टेस्ट असणार आहे, ज्याचं तुमचं इव्हॅल्युएशन करून दिलं जाईल. महत्वाची गोष्ट, हा जो एस्से आहे यूपीएससी मध्ये 250 मार्कांना असतो. प्रिलिम्सच्या वेळेस आम्ही सेम पॅटर्न ठेवणार आहोत. वीक मध्ये तुम्हाला 5 दिवस लेक्चर असणार आहे, ज्यामध्ये 3 दिवस जीएसचं लेक्चर असणार आहे, 2 दिवस सीसॅटचं लेक्चर असणार आहे, प्रत्येक वीकला एक ब्रेक असणार आहे, प्रत्येक संडेला तुमची टेस्ट असणार आहे. महत्वाची गोष्ट, प्रिलिम्स आमचे लेक्चर सुरू होतील सकाळी 7:30 वाजता. 7:30 ते 8:30 पहिलं लेक्चर असणार आहे. 8:30 ते 9:30 जे शिकवलंय त्याच्यावरती लगेच टेस्ट असणार आहे. परत एक लेक्चर जे शिकवलं त्यावर लगेचच्या लगेच टेस्ट आणि सगळ्यात शेवटचं लेक्चर असणार आहे 11:30 ते 12:30 आणि त्यानंतर 12:30 ते 1:30 परत तुमची एमसीक्यूची टेस्ट असणार आहे. म्हणजे 3 दिवस तुमच्या जीएसच्या टेस्ट असणार आहेत, 2 दिवस तुमच्या सीसॅटच्या टेस्ट असणार आहेत आणि प्रत्येक संडेला तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट मिळेल. याच यूपीएससी बॅच मध्ये आम्ही तुम्हाला स्टेट बोर्डची बॅच कंप्लीट इंग्लिशमध्ये देणार आहोत, एनसीईआरटीची बॅच कंप्लीट इंग्लिशमध्ये देणार आहोत, यूपीएससी प्रिलिम्सचे पीवायक्यूची बॅच सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहोत आणि सोबतच यूपीएससी मेन्सचे पीवायक्यू डिस्कस केलेले फ्रीमध्ये देणार आहोत आणि आमची स्वतःची यूपीएससी मेन्सची एक क्वेश्चन बँक आहे, त्याचे सगळे डिस्कशन रेकॉर्ड केलेले तुम्हाला मिळतील. एवढं सगळं इन डिटेल्ड शिकवलेली ही जी बॅच आहे, यामध्ये तुम्हाला सगळ्यात मेन फीचर जे ऑल इंडियात कुठंच मिळत नाही, ज्ञानदीप अकॅडमीने स्वतः बनविलेली द हिंदू जे डेली करंट अफेअर्सची बॅच आहे, ही तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. द हिंदूची बॅच आणि त्या द हिंदूला जे करंट अफेअर्स शिकवलं जाईल, याच्यावरती डेली आम्ही जे एमसीक्यूज घेतो, करंट अफेअर्सचे एमसीक्यू, याची सुद्धा बॅच तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. ऑफलाईन बॅच जॉईन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही ऑनलाईन रेकॉर्डेड ऍक्सेस देणार आहोत, सोबत एवढ्या सगळ्या बॅचेस देणार आहोत, सोबत आन्सर रायटिंग करून घेणार आहोत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ऑनलाईन बॅच जॉईन केलेल्या लोकांना, जो ऑफलाईन बॅच जॉईन केलेल्या लोकांना जो ऑनलाईन ऍक्सेस देणार आहोत, याला तुम्हाला ऍक्सेस असणार आहे 2 वर्ष. ऑनलाईन कोर्सेस बघत असताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या नंबर ऑफ व्ह्यूजवर आम्ही बंधन टाकलेलं नाहीये. एखादा व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा बघू शकता, आमच्याकडनं त्यावरती कोणत्याही प्रकारचं काहीही रेस्ट्रिक्शन असणार नाही. थँक्यू. Welcome students. So you already know we are discussing the series here, PYQ series and the polity PYQ series. Okay. You might have seen the lectures from 2015 to 2014 or 2015 earlier. Now we are discussing about the 2014 PYQ, polity PYQ. Okay, let's see what kind of the polity PYQ questions were there in 2014 paper and how to reach the answer. See, as I have already told you in our previous lecture, most of the questions, okay, are knowledge based question, direct straightforward question. You should be knowing the knowledge. 2013, 2014, 2015, 16, these were such paper where your knowledge dominates very much. ट्रिक्स कमी यूज होतात, नॉलेजला खूप जास्त इम्पॉर्टंट असते. ओके, अँड पॉलिटी इज अ पेपर ऑफ नॉलेज. तुम्हाला रिव्हिजन करावं लागेल, मल्टिपल थिंग्स, पीवायक्यूज अंडरस्टँड करावं लागतील. यू विल डेफिनेटली रीच द आन्सर. से फर्स्ट क्वेश्चन, लेट्स सी द क्वेश्चन विदाउट वेस्टिंग टाइम. फर्स्ट क्वेश्चन, which one of the following schedules of the Indian Constitution contains provision regarding the anti-defection? Straightforward question. So if someone has the knowledge, then fine. If someone don't have the knowledge, then they cannot solve it. You should be knowing all the 12 schedules of the Indian Constitution. नेहमी येतो 12 schedules for question. You should be knowing all the 12 schedules आणि त्याच्यामध्ये प्रत्येक शेड्यूल मध्ये काय काय दिलेलं आहे. Here we know that anti-defection has been given in the 10th schedule of the Indian Constitution. 10th schedule is added by the 52nd Constitutional Amendment Act, okay, during Rajiv Gandhi times to prohibit the defections, IRM, GARM mentality of the politicians. Okay, so 10th schedule is our answer. The anti-defection has been given there. Second question, in the Constitution of India, promotion of international peace and security is included. See, directly straightforward question.
We know where is the promotion of peace and security has been given. There is a specific article for that. The article is Article 51 of the Constitution. Article 51 मध्ये दिलेला आहे. The objective of the India is to promotion of peace and security. Okay, solve the problem with arbitration, follow the international laws. This all has been given in Article 51 of the Constitution. Article 51 is the part of what? Article 51 is the part of directive principle of the state policies. We know the articles, Article 36 to Article 51. Okay, it is directive principle of the state policy. The last article of the directive principle of the state policy is about promotion of international peace and security. That's why B is our answer here. Next question. The president shall make the rules for more convenient transaction of the business of the government of India and for the allocation among the ministers of the said business. आता हे प्रेसिडेंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे का? ओके, की काय की मोर कन्व्हिनियंट ट्रान्झॅक्शन ऑफ द बिझनेस ऑफ गव्हर्नमेंट साठी रूल्स बनवणे. यस, प्रेसिडेंट मेक्स द रूल्स की गव्हर्नमेंट कसं काम करेल, हाऊ द ट्रान्झॅक्शन ऑफ द बिझनेस इन द गव्हर्नमेंट विल हॅपन. सी, दॅट्स जस्ट द फॉर्मॅलिटी, बट इट इज डन बाय द नेम ऑफ द प्रेसिडेंट. That's why first statement is definitely correct statement here. Then comes the next statement. All executive actions of the government of India shall be expressed to be taken in the name of Prime Minister. सगळे एक्झिक्युटिव्ह ऍक्शन्स प्राईम मिनिस्टरच्या नावाने होतात. दॅट इज ऍक्च्युअली अ रॉंग स्टेटमेंट, बिकॉज एक्झिक्युटिव्ह ऍक्शन प्राईम मिनिस्टरच्या नावाने होत नाहीत. एक्झिक्युटिव्ह ऍक्शन्स कोणाच्या नावाने होतात तर प्रेसिडेंटच्या नावाने एक्झिक्युटिव्ह ऍक्शन्स होत असतात. प्रेसिडेंटच्या नावाने, प्राईम मिनिस्टरच्या नावाने नाही. सगळे सरकार जरी आपण म्हणतो की ओके मोदी गव्हर्नमेंट, फडणवीस गव्हर्नमेंट, असे आपण जो मेन असतो त्याच्या नावाने चालवतो. बट द थिंग इज ते ऑल द ऍक्शन्स जे पेपर वर्क केले जाते ते कोणाच्या नावाने ऑर्डर पास होतात, ते सेंटरमध्ये प्रेसिडेंट आणि स्टेटमध्ये गव्हर्नर. सो ऍट द सेंटर प्रेसिडेंटच्या नावाने होईल. सेकंड स्टेटमेंट इज रॉंग हियर. आन्सर इज ए, वन ओनली इज द करेक्ट आन्सर हियर. Next question. Which one of the following are discretionary power given to the governor of the state? गव्हर्नर कडे असलेले डिस्क्रिशनरी पॉवर तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहे. यू हॅव टू फाइंड आउट विच आर द डिस्क्रिशनरी पॉवर्स हियर. लेट्स सी, आपल्याला माहिती आहे काही पॉवर्स गव्हर्नरचे डिस्क्रिशनरी पॉवर असतात. ते असे पॉवर्स आहे जे वापरण्यासाठी गव्हर्नरला चीफ मिनिस्टर आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टरची रिकमेंडेशन घेण्याची गरज पडत नाही. He can take the decision by himself. That is the discretionary power. So 4 options has been given. Let's see which one is the discretionary power. Sending a report to the President of India for imposing President rule. Yes, under Article 356, the governor can ask the President to impose the President rule in the state. That's the discretionary power. Not required the recommendation of the Chief Minister and the Council of Minister. So first is definitely correct. Appointing the minister, no. Definitely governor appoints the minister, but that's not the discretionary power. He appoints the minister on the recommendation of chief minister. That's not the discretionary power. Second is definitely wrong here. So A is definitely wrong. Then C is wrong here. And D also becomes wrong because all has these two here. Second statement is wrong. We have already reached our answer 1 and 3. Let's read the third statement. Reserving certain bill passed by the state legislature for the consideration of the President of India. Yes, the governor has the discretionary power where he can reserve the bill, the state bill, for the recommendation of the president, and the president will take the decision regarding the state bill, not the governor after that. Okay, so governor has the discretionary power. Yes, C is also correct. Third statement is also correct. So 1 and 3 is the correct answer. 4, let's see. Making the rules of to conduct the business of the state government. Yes, governor makes the rules of conduct, but that's not the discretionary power. That's just the formality. The rules are made by the government. Said that governor made the rules. Okay, that's just the formality. 4 is not the correct statement here. 1 and 3 is the correct statement. That's why B is the answer. Then the fixed statement. What it says? Which one of the following statements are correct? Okay. The constitutional government is one which. What is the meaning of constitutional government? Okay, त्याचे 2 स्टेटमेंट दिलेले आहे. सो फर्स्ट, सी कॉन्स्टिट्युशनल गव्हर्नमेंट म्हणजे काय असते नॉर्मल वर्ड मध्ये? द कॉन्स्टिट्यूशन इज सुप्रीम. कॉन्स्टिट्यूशन टॉपवर आहे. कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते सुप्रीम आहे. ओके, अँड गव्हर्नमेंटच्या पॉवरवर लिमिटेशन्स आहे. वाय? बिकॉज गव्हर्नमेंट हॅज टू वर्क ऑन द बेसिस ऑफ कॉन्स्टिट्यूशन.
Government cannot cross the constitution. Constitution puts the limits on the power of the government. That is actually the constitutional government. Okay, so read the two statements here. Let's see. First, places effective restrictions on the individual liberty in the interest of the state authority. Second, places effective restrictions on the authority of the state in the interest of individual liberty. Here the second statement is right. Why? बिकॉज फर्स्ट स्टेटमेंट काय म्हणते की कॉन्स्टिट्युशनल गव्हर्नमेंटमध्ये लोकांच्या अधिकारावर रिस्ट्रिक्शन्स आहे, कोणाचे इंटरेस्ट जपण्यासाठी? सरकारचे इंटरेस्ट जपण्यासाठी नाही. कॉन्स्टिट्युशन गव्हर्नमेंटमध्ये कॉन्स्टिट्युशन नुसार सरकार चालते आणि कॉन्स्टिट्युशन काय करते? कॉन्स्टिट्युशन सरकारच्या पॉवरवर लिमिटेशन्स होते लोकांच्या इंटरेस्टसाठी. द सेकंड स्टेटमेंट सेज दॅट प्लेसेस इफेक्टिव्ह रिस्ट्रिक्शन्स ऑन द ऑथॉरिटी ऑफ द स्टेट इन द इंटरेस्ट ऑफ इंडिव्हिज्युअल्स लिबर्टी. That's why the second statement is right here. B is answer 2 only. Then next question. Consider the following statement regarding the no confidence motion. We know no confidence motion. If the opposition considers that government don't have majority in the Lok Sabha, it can put the no confidence motion only in Lok Sabha. Okay, see what the first statement says. There is no mention of no confidence motion in the Constitution of India. This statement is the correct statement. Constitution मध्ये कुठेही no confidence motion शब्द वापरलेला नाही आहे. Article 75 says that the Council of Ministers is collectively responsible to the Lok Sabha. Means the Council of Ministers should have the majority in the Lok Sabha, but it does not mention the word no confidence motion. The word no confidence motion has been given in the business rules of the Parliament, business rules of the Lok Sabha. तिथे दिलेले आहे no confidence motion. It is not mentioned in the Article 75 or in any part of the Constitution. The first statement is definitely correct. No confidence motion can be introduced in Lok Sabha only. Correct. राज्यसभेमध्ये नो कॉन्फिडन्स मोशन नसते. नो कॉन्फिडन्स मोशन ओनली अँड ओनली लोकसभेमध्ये असते. लोकसभेमध्येच ते पास होते, राज्यसभेमध्ये ते पास होऊ शकत नाही, तिथे ते डिस्कशन मध्ये जात नाही. बिकॉज गव्हर्नमेंटची मेजॉरिटी फक्त लोकसभेमध्येच प्रूव्ह करण्याची गरज असते. दॅट्स वाय बोथ द स्टेटमेंट्स आर करेक्ट हिअर. आन्सर इज सी, बोथ 1 and 2. Then the next question. The power to increase the number of judges of the Supreme Court of India is vested in. सुप्रीम कोर्टचे जे जजेस आहेत त्यांचे नंबर कसा वाढवला जाऊ शकतो? कोण वाढवू शकते त्यांचे नंबर्स, की किती जजेस असायला पाहिजे? हु हॅज द पॉवर? अंडरस्टँड, पार्लमेंट हॅज द पॉवर. पार्लमेंटकडे पॉवर असते. ओके, प्रेसिडेंटकडे नाही. सी, हायकोर्टच्या जजेसचे नंबर वाढवायचे असतील तर प्रेसिडेंट वाढवू शकतात, सुप्रीम कोर्टच्या जजेसचे नाही. जसं 2019 मध्ये सुप्रीम कोर्टच्या जजेसचा नंबर वाढवून 34 केला होता. कोणी केला होता? प्रेसिडेंटनी नव्हता केला, पार्लमेंटनी त्याच्यासाठी लॉ पास केला होता. ओनली पार्लमेंट कॅन इन्क्रीज द नंबर ऑफ जजेस. ओके, चीफ जस्टिस ऑफ इंडिया नो पॉवर, लॉ कमिशन नो पॉवर, ओनली द पार्लमेंट हॅज द पॉवर टू इन्क्रीज द नंबर ऑफ जजेस. दॅट्स वाय पार्लमेंट ऑफ इंडिया, बी इज अवर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. द पॉवर ऑफ द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया टू डिसाइड डिस्प्यूट बिटवीन द सेंटर अँड स्टेट फॉल्स अंडर इट्स. See, if there is a dispute between center and the state, then only and only Supreme Court can take the case. High Court cannot take the case. ती केस डायरेक्टली सुप्रीम कोर्ट कडे जाते. ती अपील होऊन नाही जाते की हायकोर्ट कडून अपील होऊन सुप्रीम कोर्ट. हायकोर्ट कडे केस जातच नाही ती. द केस डायरेक्टली गोज टू द सुप्रीम कोर्ट. ओके, आणि जर एखादी केस तुम्ही डायरेक्टली सुप्रीम कोर्ट मध्ये जर फाईल करू शकत असाल, सो दॅट इज अन ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन ऑफ द सुप्रीम कोर्ट. That's why answer is C here, original jurisdiction. This is not the advisory jurisdiction. Advisory jurisdiction is with respect to the president taking advice from the Supreme Court. Appellate jurisdiction, you are appealing a case from High Court to Supreme Court. This is not the appellate jurisdiction. This is original jurisdiction. Case directly going to the Supreme Court. The case of dispute between central government and the state government. Not just center and state. Even if there is a dispute between different states, the matter goes directly to the Supreme Court. That is also the original jurisdiction of the Supreme Court. Writ jurisdiction? No. The writ jurisdiction of the Supreme Court, it is regarding fundamental rights. It's not regarding the dispute between center and the state. Original jurisdiction is the answer. C is the answer here. Next question. Which one of the following is the largest committee of the parliament? 4 कमिटीज दिलेले आहे. 4 कमिटीज पैकी लार्जेस्ट कमिटी आपल्याला लक्षात घ्यायची आहे. फर्स्ट, कमिटी ऑन द पब्लिक अकाउंट, देन एस्टिमेट कमिटी, कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग, कमिटी ऑन पेटिशन्स. The largest committee is actually committee on estimates. Why? Because among all these committee, largest members are with the committee of estimates. How many members are there?
30 members. Committee of Estimates has 30 members. All members are from Lok Sabha. So out of these 4 committees, largest one is 30 estimate because it has a 30 member. Rest have less. For example, like Public Account Committee has 22, Public Undertaking Committee has 22, Committee on Petition has less than that. Actually, the largest one is 30. That is the Committee on Estimates. See, there is one more committee की त्याचे कमिटी ऑफ एस्टिमेट पेक्षा जास्त मेंबर्स असतात. दॅट इज ऍक्च्युअली डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटी विच हॅज ऍक्च्युअली 31 मेंबर्स, बट ते या लिस्ट मध्ये नाही. Okay, that's why the answer is Committee on Estimates. B is the answer here. Next question. Which one of the following are the functions of the Cabinet Secretariat? Cabinet Secretariat लक्षात घ्या. The Cabinet Secretariat हे एक असं ऑफिस आहे. This is to help the cabinet. आपल्याला माहिती आहे कॅबिनेटच्या मीटिंग्स होत असतात. त्या ठिकाणी सगळे कॅबिनेट मिनिस्टर असतात, प्राईम मिनिस्टर हेड असतात त्यांचे. त्या रेग्युलर मीटिंग्स त्या ठिकाणी चालू असतात. राईट, they takes the decision. Cabinet takes the decision with respect to the government. but त्या मीटिंग्स ज्या चालू आहेत कॅबिनेटच्या, त्याला हेल्प कोण करते? कॅबिनेट सेक्रेटरिएट त्याला हेल्प करत असते. की कॅबिनेटच्या मीटिंगला प्रॉपर तिथे झाल्या पाहिजे, त्याचा अजेंडा डिसाईड झाला पाहिजे, इन्फॉर्मेशन त्यांना सगळ्या मिनिस्टर्सला, जे कॅबिनेट मिनिस्टर्स आलेल्या मीटिंगमध्ये त्यांना प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे. सगळे इन्फॉर्मेशन नोट डाऊन कॅबिनेट सेक्रेटरी करून घेतो. कॅबिनेट सेक्रेटरी इज द हेड ऑफ कॅबिनेट सेक्रेटरिएट. त्यानंतर इट एन्श्युअर्स की जे इम्प्लिमेंटेशन आहे, इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित होत आहे ऑफ द डिसिजन टेकन बाय द कॅबिनेट. दॅट इज ऑल एन्श्युअर्ड बाय कॅबिनेट सेक्रेटरिएट. Who headed by whom? Cabinet Secretary. So let's see. There are 3 things has been given. It is talking about the functions of the Cabinet Secretariat. First one, preparation of the agenda of the meeting. Yes. Cabinet Secretariat decides what is going to be discussed in a meeting, cabinet meeting. So it decides, correct? Then secretarial assistance to the cabinet committees. Yes. It helps the cabinet committees. There are different cabinet committees formed by the Prime Minister. Okay, which has Prime Minister as a head and the few cabinet minister as the member. अशा मल्टिपल कमिटीज असतात कॅबिनेट कमिटीज. जसे आपल्याकडे 8 कॅबिनेट कमिटीज आहेत सध्या. सो त्यांना जर मदत लागली, एक्सपर्टाइज लागली, सो कॅबिनेट सेक्रेटरी इज ऑलवेज देअर. सो 2 इज ऑल्सो करेक्ट आन्सर. थर्ड, अलोकेशन ऑफ फायनान्शियल रिसोर्सेस अमॉंग द मिनिस्टर्स. नो, कॅबिनेट सेक्रेटरिएटला मिनिस्ट्रीजला पैसे देण्याचा अधिकार नाही. अलोकेशन ऑफ फायनान्शियल रिसोर्सेस नाही आहे. इट जस्ट हेल्प द कॅबिनेट मीटिंग, प्रोव्हाइड देम टेक्नॉलॉजी, provide them expertise and ensure the decisions of the cabinets are implemented. It is not providing money to government or ministries. So 3 is definitely wrong. First 2 statements are correct. That's why answer is C, 1 and 2. That's about our 2014 UPSC prelim paper and the polity questions. See, most of the questions, almost all the questions you see are the knowledge based questions. नॉलेज जर नसेल, थिंग्स आर गेटिंग डिफिकल्ट. ओके, नॉलेज बेस्ड क्वेश्चन्स आहेत. ट्रिक्स कमी यूज होत्या. सुरुवातीला फार कमी यूज व्हायच्या. 2013, 14, 15, 16 मध्ये ट्रिक्स कमी यूज व्हायच्या. नॉलेज डॉमिनेट करत होता. पण नंतर हळूहळू एलिमिनेशन ज्या ट्रिक्स आहेत ते यूज अजून व्हायला लागलेला आहे. त्यामुळे आपण जे 2020 नंतरचे पेपर पाहिले त्याच्यामध्ये आपल्याला ट्रिक्स खूप जास्त यूज झालेल्या दिसतात. सो आता जे पेपर आहे, जसं 2014चा पेपर, यामध्ये तुम्हाला ट्रिक्स कमी दिसतात. नॉलेज डॉमिनेट्स. ओके, thank you so much. See you in the next lecture.